स्वागत करतो। आज आपल्या सातारा शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून ही पत्रकार परिषद आज इथं घेण्यात आली आहे। माननीय डॉक्टर विनय कुबेर साहेब इथं उपस्थित आहेत, विनोद कुलकर्णी, अमोल मोहिते आणि सर्वच आमचे अमित कुलकर्णी आणि सर्वच समितीचे आणि वेगवेगळ्या ज्या शिवप्रेमी संघटना ज्या आहेत त्या सर्वांचे प्रतिनिधी सुद्धा इथं उपस्थित आहेत। आपल्याला माहिती आहे की आता 19ला शिवजयंती ही महाराष्ट्रात आणि देशातच साजरी होणार आहे आणि त्या पद्धतीनं सातारामध्ये पण शिवजयंतीचं नियोजन आपण समितीच्या माध्यमातून केलं आहे। गेल्या वर्षी आपण मिरवणूक वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि पारंपरिकच पद्धत पण वेगळ्या पद्धतीने आपण हे केली आणि लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण शिवजयंतीच्या निमित्तानं होतं हे आपण अनुभव त्याचा आपण सगळ्यांनी घेतलाय आणि अतिशय भव्य अशी मिरवणूक झाली। त्यामुळं सातारकर पण सगळे आणि बाहेरनं आलेले पण पाहुणे मंडळी जे ती फार खुश होती किंवा फार ते सुद्धा मनापासून आनंद व्यक्त केला की अतिशय छान शिस्तबद्ध आणि पारंपरिक मिरवणूक झाली। यावर्षी सुद्धा आपण शिवजयंती त्याच उत्साहात साजरी करतोय। काही थोडे नवीन कार्यक्रम आम्ही या शिवजयंतीच्या माध्यमातून घेतोय। त्याच्यामध्ये पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं आपले माननीय कुबेर साहेब आहेत, आपले राज्यसभेचे खासदार विनयजी सहस्रबुद्धे या दोघांनी एक संकल्पना माझ्या पुढे मांडली होती की एक दिवसीय शिव साहित्य संमेलन हे शिवजयंतीच्या निमित्तानं घ्यावं। ते कधी झालेलं नाही आहे आणि आपण शिव साहित्य संमेलन जे म्हणतोय हे नुसतं छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांपुरतं नाही, तर त्यांच्याबरोबर जे सगळे स्वराज्याच्या स्थापनेमध्ये वेगवेगळ्या जाती पंथ धर्माचे जे कोण होते त्या सर्वांबद्दल महापुरुषांबद्दल जे काही लिखाण आहे, जे काही साहित्य उपलब्ध आहे ते या ठिकाणी आपण एक दिवसासाठी ते इथं स्टॉल लावतोय। त्याचबरोबर त्याच्यामध्ये व्याख्यानं पण दिवसभरामध्ये होणार आहेत। पहिलं तर हा कार्यक्रम 17 फेब्रुवारीला होतोय शाहू कला मंदिरला। हा कार्यक्रम आपण शिव साहित्य संमेलनाचा एक दिवसीय शिव साहित्य संमेलनाचा घेतलाय। त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे उद्घाटन जे आहे ते आपण माननीय खासदार साहेब आपले आहेत, उदयनराजे आहेत, त्याचबरोबर आपले कलेक्टर साहेब येणार आहेत, सीओ मॅडम आपल्या जिल्हा परिषदच्या त्यांना पण निमंत्रित केलंय, त्या पण एका सत्राला येणार आहेत। SP साहेब पण एका याला उद्घाटनाला सत्रासाठी येणार आहेत। तर आपण 17 फेब्रुवारीला पहिलं सत्र जे आहे हे 11:30 ते 1 असं आपण हे केलंय। त्याच्यामध्ये छत्रपती शिवराय व स्वराज्याचे शिलेदार याच्याबद्दल श्री सौरभ करडे, थोरली मसलत श्री शैलेश वरकडे असं दोघांचं व्याख्यान हे शाहू कला मंदिरला होणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये 2 ते 3 मध्ये शिवशाहिरांचे पोवाडे, त्याच्यामध्ये कुमारी पियुषा भोसले ही म्हणजे पोवाडेपंथी आणि सगळ्यांनी ती अंध आहे, बरोबर अंध आहे पण ती शिवशाहीर आहे, ती शाहिरी वगैरे करते, त्यामुळे तिचे पोवाडे आपण ठेवलेले आहेत आणि सहकलाकार आहेत त्यांच्याबरोबर। आणि तिसरं सत्र जे आहे 3:30 ते 5:30 याच्यामध्ये छत्रपतींची युद्धनीती, त्याच्यामध्ये मोहन शेटे यांचं व्याख्यान होणार आहे। त्याचबरोबर छत्रपतींचे दुर्ग वैभव यांचं प्राध्यापक घाणेकर जे आहेत त्यांचं व्याख्यान दुपारच्या सत्रात होणार आहे। आणि सांगता समारंभ जो आहे 17 तारखेचा तो अफजल खानाचा वध याच्यावर गोष्ट इथं संपत नाही हा प्रयोग जो आहे म्हणजे हा होणार आहे। त्याच्यामध्ये सारंग मांडके सादर करते आहेत, सारंग मांडके व श्री सारंग भुईकर आणि मगाशी म्हटलं तसं SP साहेब वगैरे। तेव्हा असा 17चा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम आहे
आम्ही वेगवेगळ्या शाळांना पण याच्यामध्ये निमंत्रित केले वेगवेगळ्या सत्रांसाठी. साताऱ्यातील सर्व शिवभक्तांनी शिवप्रेमींनी पण या व्याख्यानांना यावं, त्याचं म्हणजे लाभ घ्यावा. मोठे मोठे व्याख्याते इथं येतात. संध्याकाळचा प्रयोग जो आहे तो पण अतिशय गाजलेला आहे. गोष्ट इथे संपत नाही. त्याच्यामध्ये अफजल खानाचा वध ह्याच्यावरचा हा जो आहे तो प्रयोग किंवा जे आहे ते सागर मांडकेंचं आणि सारंग भोईरकरांचं हे होणार आहे. व दिवसभरामध्ये सातारकरांनी शाहू कला मंदिरला आपली हजेरी द्यावी. शिवभक्तांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी माझी सर्व सातारकर जिल्ह्यातल्या, नुसतं सातारा जिल्ह्यातल्या सर्वांनी यावं, कारण हे पहिला उपक्रम आहे शिव साहित्य संमेलनाच्या ह्याच्याखाली. असं पूर्वी कधी झालेलं नाही. बाहेर आपण स्टॉल पण लावतोय, म्हणजे जे वेगवेगळे साहित्य स्वराज्यावर, मराठ्यांचं जे काही साम्राज्य होतं ह्याच्यावर आणि छत्रपतींवर जे काय उपलब्ध आहे ते सगळं साहित्य जेवढं जास्तीत जास्त आपण तिथं आणू शकतोय हा प्रयत्न आपला आहे. तसे आपण प्रकाशकांना पण बऱ्याचशा कॉन्टॅक्ट केले तिथं स्टॉल त्यांचे लावावेत. तर मग तिकडं व्याख्यानं पण आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आणि तिकडं वाचायला पण आपल्याला जे साहित्य आपण बघितलं नसेल आपल्याकडं किंवा वाचलं नसेल असं साहित्य पण आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या दिवशी 18 तारखेला आपण दरवर्षीप्रमाणे मशाल महोत्सव अजिंक्यतारा किल्ल्यावर ठेवलाय. त्याला पण सर्व म्हणजे शिवभक्तांनी यावं, मोठ्या संख्येने यावं, कारण आपण मशाली तिथे उपलब्ध करतोय. पण शेवटी सातारकर जर तिथं आले नाही तर मग तो तेवढा भव्य होऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे. मग त्या ह्याला पण सर्व तरुण युवक युवती सर्व सातारकर नागरिकांनी आपली तिथं म्हणजे उपस्थिती द्यावी ही माझी विनंती आहे. आणि 19 तारखेला संध्याकाळी आपण म्हणजे आपली मिरवणूक जी आहे पारंपरिक मिरवणूक हे करतोय. यावर्षी सुद्धा आपण गेल्या वर्षीसारखं केरळचे जे वाद्य होतं ते 100 कलाकारांचं वाद्य आपण यावर्षी सुद्धा त्यांना बोलवलंय, ते पण येणार आहेत. एक थोडं जरा वेगळं म्हणजे आपलं झांज पथक वगैरे ताशा वगैरे हे आपल्या इथे तर असतं आहेच यावर्षी सुद्धा, पण हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये केरळच्या वाद्य वाजवणारी जी गेल्या वर्षी होती त्यांना पण यावर्षी निमंत्रित केलंय. बाकी मिरवणुकीत काही देखावे वगैरे आणि मग आपलं पारंपरिक मिरवणूक पारंपरिक वेशभूषेमध्ये सगळ्यांनी यावं ही पण माझी विनंती आहे. मग असं आपण नाक्यावर गेल्यानंतर मग तिथं शिवाजी महाराजांच्या इथं आपण अभिषेक वगैरे आणि तिथं गेल्या वर्षीसारखी आतिषबाजी या सगळ्या गोष्टी या केल्या जाणार आहेत. त्यामुळं मिरवणुकीचा समारोप जो आहे हा भोवी नाक्यावर शिवतीर्थावर केला जाणार आहे. शहराला पण सीओना वगैरे सूचना दिल्यात की 2-3 दिवस आधी शिवजयंतीच्या आधी थोडं लाईटिंग वगैरे जरा शहरामध्ये करावं, म्हणजे थोडा त्याचं काय म्हणतो शिवजयंतीचा माहोल हळूहळू निर्माण व्हायला लागला, त्यामुळे लाईटिंग वगैरे करावं ह्या पण सूचना केल्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी विनंती, मिरवणुकीला तर असतातच सगळे, पण 17 तारखेच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं, कारण थोडं वेगळा कार्यक्रम आहे, काहीतरी वेगळं करतोय आपण, नेहमीचंच नाहीये, जरा वेगळा प्रयत्न आहे आमचा. आणि ह्याला जर आपली सर्व सातारकरांची साथ मिळाली तर पुढे सुद्धा आपल्याला नक्की कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणावर आयोजित करता येतील ही माझी सर्व सातारकर शिवप्रेमींना शिवभक्तांना विनंती.